मागील खरीप हंगामात अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे धान आणि सोयाबीन तसंच इतर पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। पीडित शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं नागपूर जिल्ह्यातील मौदा तहसील कार्यालयावर धडक दिली। पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला होता। त्यासाठी शेकडो शेतकरी मोर्चाच्या ठिकाणी जमले होते। मात्र आचारसंहितेचं कारण सांगून पोलीस प्रशासनानं मोर्चाची परवानगी नाकारली। आंदोलकांनी अखेर मौदाचे तहसीलदार यांना निवेदन सादर केलं। अतिवृष्टीमुळे धान, सोयाबीन आणि इतर पिकांच्या नुकसानीचा ई-पंचनामा तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी, पटवारी आणि पंचायत समिती कार्यालयाचे ग्रामसेवक, कृषी कार्यालयाचे कृषी सेवक यांनी भेट देऊन केल्याचं सांगण्यात येतं। परंतु ज्या शेतकऱ्यांची नावं पंचनाम्यात आली नाही त्यांना पीक नुकसान भरपाई न मिळाल्यानं शासनाच्या यादीतून त्यांची नावं वगळण्यात आली आहे। ज्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केले नाही त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तर विमा कंपनीकडून लवकरात लवकर या प्रकरणावर योग्य ती कारवाई करून योग्य न्याय मिळावा अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत। तर मागण्या मान्य न झाल्यास 8 दिवसांनी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। यावर्षी अतिवृष्टीमुळे धान पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्याचबरोबर सोयाबीन पिकाचं सुद्धा नुकसान झालं आहे। सरसकट आपण पंचनामे करा आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। परंतु तहसील कार्यालयातला जो ढसाळ कारभार आहे, यांनी पंचनामे केले, पीक निघून गेले, पण यांचे पंचनामे पूर्ण झाले नाही। यांनी सांगत होते की यांच्याकडे मॅनपॉवर कमी आहे, पण आमच्या असं लक्षात आलं की इथं काहीतरी पार्शलिटी चालू आहे। ज्यांच्या शेतामध्ये धान नाही, ज्यांच्या शेतामध्ये सोयाबीन नाही, ज्यांच्या शेतामध्ये ऊस किंवा मिरची आहे, ज्याची नुकसान भरपाई गव्हर्नमेंटला देय नाही, त्या लोकांना यांनी पैसे दिलेत, त्यांच्या खात्यामध्ये यांनी पैसे टाकलेत। म्हणजे काय, गव्हर्नमेंट इकडे भाषणामध्ये विधानसभेमध्ये जी सूचना करतोय की आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पाठीसोबत आहोत, मग हे प्रशासन त्यांच्या ऐकत नाही का? हा खरा प्रश्न आहे। जे अवकाळी पावसाने नुकसान झालेले आहे ते सरकारने जे मान्य केली होती नुकसान भरपाई, ते अद्याप गावामध्ये कमीत कमी 10% लोक शेतकरी असे निवडून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे टाकलेले आहे। आणि जो गावचे राजकारण आहे असे एक शेतकरी निवडून त्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाकलेले आहे। अद्याप एका गावी 80% शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही। आणि जो हा तहसीलचा जो कारभार आहे एकदम नक्काच कारभार आहे। कारण की इथं जे आमदार आहेत, स्थानिक आमदार, यांच्या माध्यमातून हे जे तहसीलचा कारभार चालू आहे।